नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींसोबत आपलं नातं असं असावं की आपण स्वामींना काही मागू नये आणि स्वामींनी आपल्याला काहीच कमी पडू देऊ नये, हो की नाही. सेवेकरी झाल्यानंतर इतकं मात्र होतं, हे हात फक्त स्वामींसमोर जोडले जातात, बाकी कोणासमोरच नाहीत. तर इतकी छान अनुभूती आहे स्वामी सेवेत आल्यापासूनची. सर्व स्वामी सेवेकरांना याची प्रचिती आलेलीच आहे. तर आपले व्हिडिओ सध्या चालू आहे डाएटचे, जे मला रुबी हॉलमधून डाएट चार्ट मिळालं. तर त्या डाएट चार्टनुसार माझं जे डेली रुटीन आहे ते मी माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करते आणि मला माहिती आहे माझ्या एका व्हिडिओमुळं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर चला बघूया आजचा काय आहे डाएट चार्ट. तर रात्री आपण जे बदाम आणि मनुके ड्रायफ्रूट भिजू घालतो त्याचसोबत 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ओवा देखील भिजू घातले होतं आणि ते 1 चमचा ओवा रात्रभर भिजल्यानंतर सकाळी असं उकळून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि कोमट करून की नाही एक एक घोट शांतपणे बसून प्यायचं. योगा करण्याच्या अगोदर अर्धा तास म्हणजे 30 मिनटं ही प्रोसेस झाली पाहिजे. 5 वाजता योगा चालू होणार असेल, 4:30 वाजल्यापर्यंत ते पाणी घ्यायचं. योगा झाल्यानंतर सोललेले बदाम आहेत, भिजवलेले मनुके आहेत, त्यांचं सेवन करायचं. नंतर वॉकला जाते मी. वॉक मी 45 ते 50 मिनटं करते. वॉक केल्यानंतर देखील खूप हेल्दी वाटतं आणि असं हलकं वाटायला चालू होतं. त्यानंतर होते ती नाश्त्याची तयारी. वॉकवरून आल्यानंतर स्नान वगैरे झालं की देवपूजेची तयारी साईड बाय साईड चालूच असते. त्याचसोबत नाश्त्याची तयारी. आज आहे अतिशय हेल्दी असा पौष्टिक नाश्ता. त्यामध्ये आहे नाचणीचा पिठाचं थालपीठ. 1 भाग नाचणीचं पीठ, 1 भाग ज्वारीचं पीठ आणि अर्धा भाग आपण बेसन पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, नंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडेसे पांढरे तीळ, आलं लसूण पेस्ट हे सर्व घालून पाणी घालून छान असं घट्टसर तिंबायचं आहे. आणि इतपत घट्ट तिंबायचं की तुम्हाला जर खूप पातळ असं थालपीठ लावता येत नाही तव्यावर, तर तुम्ही छान असं परातीमध्ये भाकरीसारखं थापायचं, उचलून तव्यावर टाकायचं, एकदा पाणी लावायचं. पाणी लावल्यानंतर त्याला परत एकदा तेल लावायचं आणि आपण नॉर्मल थालीपीठ जे शेकतो ना त्या पद्धतीनं शेकायचं. एकदम छान पातळ कुरकुरीत असं थालीपीठ तयार होतं. ही खूप छान टीप आहे बरं का मैत्रिणींनो. माहिती नसेल ना तर ह्याचा वापर एकदा नक्की करा. नाचणी डायबिटीसच्या लोकांसाठी किंवा बीपी शुगर असलेल्यांसाठी खूप खूप हेल्दी आहे आणि हे एक थालपीठ खाल्लं ना तर भरभरून आपल्याला कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त मिळतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण बीटरूट खिसून किंवा काकडी, आपल्याला भाज्या कोणत्या घालायच्या असतील तर त्या देखील घालू शकतो. आज मी कांदा कोथिंबीरच घातलेले आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करू शकतात. ताजं दही आहे, जे ताज्या दुधाचं लावलेलं अजिबात आंबट नसलेलं दही त्याच्यासोबत आपण घ्यायचं आहे. त्यानंतर मला एक गोष्ट वाटली तुमच्यासोबत शेअर करावी, ती म्हणजे आपण फिजिकल हेल्थचं डाएट तर पाहतोच, पण त्याचसोबत आपली जी मेंटल हेल्थ आहे ना तर त्याचं देखील आपण थोडासा विचार केला पाहिजे. तर मेंटल हेल्थ ही आहे ना ती आध्यात्मिक गोष्टींमुळे खूप चांगली राहते. आता मेंटल हेल्थ आध्यात्मिक गोष्टींचा आणि मेंटल हेल्थचा खूप जवळचा संबंध आहे. तर आपण स्वामी सेवेकरी आहात, जे लोक व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी म्हणते मी, किंवा नसाल तरीही तुम्ही ना तुम्हाला ज्या कोणत्या तुमचं आराध्य दैवत आहे त्यांची सेवा अगदी शांतपणे 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं जसा तुमच्याकडे वेळ आहे तशी करावी. आता मी करते तारक मंत्राची सेवा. ह्या तारक मंत्राच्या सेवेमुळे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. जे हवं होतं फक्त माझ्या मनात आलं आणि मी सेवा केली, तशी तर मी 12ही महिने चालू असते सेवा, ते स्वामींनी माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. इतका सेवेची प्रचिती आहे. तुम्हाला ह्याबद्दलचा व्हिडिओ हवा असेल तारक मंत्राच्या सेवेचा, कशी सेवा करायची, कसा संकल्प करायचा, किती दिवसांची सेवा आहे, सर्व डिटेल हवे असतील तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवीन मैत्रिणींनो. तशी कमेंट करा. त्याचसोबत येतं जप, नामस्मरण. आता आपल्याला जमेल इतका जप करायचा आहे. आपण जेव्हा जे दिवसभराचं संध्याकाळी लिहितो, आता मी लिहिते ना दिवस कसा गेला, तर त्यामध्ये ना डेली लिहायचं आपण की
किती नामस्मरण झालं, किती जप झाला, हे सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये लिहायच्या आणि स्वामींचे नियमित धन्यवाद मानायचे रात्री झोपताना. त्यानंतर एखाद्या छान पुस्तकाचं, ग्रंथाचं वाचन करायचं. आता हे आहे प्रवचने, जे गोंदवलेकर महाराजांचं आहे. ह्यामध्ये एक छान खासियत आहे मैत्रिणींनो, ती म्हणजे आता समजा आज 4 जून आहे ना, तर 4 जूनला तुम्ही काय वाचायचं हे तारखेप्रमाणे त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर आता सध्या अधिक महिना चालू आहे. भगवद्गीतेसारखा मोठा महान ग्रंथ कोणताच नाही. ही माझी आणि माझ्या मिस्टरांची अशा 2 माझ्याकडे भगवद्गीता आहेत आणि रोज किमान 5 तरी पाने भगवद्गीतेची वाचावीत. आणि नाही जमलं आपल्याला तर किमान आपल्या घरामध्ये भगवद्गीता असावी तरी. तर पुस्तक तर वाचलेच पाहिजेत, ग्रंथ तर वाचलेच पाहिजेत. आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपली मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ चांगली ठेवण्याचं काम पुस्तकं, ग्रंथ करतात. आता वळूयात आपल्या डाएटच्या रेसिपीजकडे. आपल्या डाएटमध्ये आपल्याला सॅलडचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. त्यामध्ये काकडी, मुळा किंवा बीट, टोमॅटो ह्या ज्या काही सॅलडच्या गोष्टी आहेत. आता आमच्याकडे ब्रोकली वगैरे मिळत नाही, पण जे माझ्याकडे अवेलेबल होतं, आता बराचसा डाएट चार्ट माझ्याकडे जे अवेलेबल होणार आहे तसाच दिलेला आहे, बऱ्यापैकी साधा आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करते. तर आज नंबर होता बीटरूट आणि टोमॅटोचा. तर बीट छान धुवून घेतलं, त्याला माती वगैरे भरपूर असते, आणि नंतर त्याची सालं काढून घेतली आणि असे छान त्याचे पातळ पातळ काप करून घेतले. आता तुम्हाला जर बीट असं खाल्लेलं सहन होत नसेल, बऱ्याच लोकांना ते सहन होत नाही कच्चं खाल्लेलं, मग त्यांनी कुकरला त्याची 1 शिट्टी करायची, छान त्याची सालं काढून घ्यायची आणि मग त्याची कट करून त्याचे मीठ वगैरे घालायचं. आता इथे आपण पांढरं नमक घालण्यापेक्षा आपण सेंधव मीठ घालू शकतो, मिरे पावडर घालू शकतो, किंवा काहीच नाही घातलं, नुसतं खाल्लं तरीही चालेल. दुपारच्या जेवणाच्या अगोदर आपल्याला सॅलड खाऊन घ्यायचं आहे. एक अर्धा तास आधी 20 मिनटं अगोदर सॅलड खाल्लं की आपलं पोट छान भरलेलं राहतं. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास अगोदर आपल्याला सॅलड खाऊन घ्यायचं आहे. तर पाण्याचं देखील तसंच आहे मैत्रिणींनो. आपण दिवसभरामध्ये कामामध्ये इतके बिझी असतो की किती पाणी पिलं आहे हे आपल्या लक्षातही नसतं. तहान लागून जाते तरी आपण पाणी पित नाही. आपल्या जवळपास डायनिंग टेबल असू द्या, ओटा असू द्यात, तिथे आपण आपलं एखादं जार भरून ठेवायचं आणि दिवसभरात आपण काउंट करायचं की किती पाणी पिलेलं आहे. जास्तीत जास्त पाणी पिलं गेलं पाहिजे. हे 2 जार मी पाणी दिवसभरामध्ये पिते. जास्ती लागलं तर मी अजून घेते. तर सकाळी आपण जे घेतो डिटॉक्स वॉटर, तेव्हापासून रात्रीच्या नाईट ड्रिंकपर्यंत माझं भरपूर पाणी होतं. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं, जेवणाच्या मध्ये सिप पाणी घ्यायचे. जेवण झाल्यानंतर लगेच पूर्ण पोट भरून पाणी प्यायचं नाही आहे, त्यामुळे पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा येतो, गॅसेसचं प्रमाण वाढतं, त्यामुळे अन्न पचत नाही चांगलं, म्हणून जेवल्या पाणी प्यायचं नाही. तर हे दुपारचं जेवण आहे. त्यामध्ये ताक आणि बेसन मिळून केलेली थोडीशी घट्टसर ताक बेसन म्हणू शकता, किंवा बेसन पिठलं म्हणू शकता, किंवा ताकाची कढी, आणि एक फळभाजी आहे, एक फुलका, मला तितकं इनफ होतं. त्यानंतर 5 वाजता छोटीशी भूक लागते आपल्याला, आपण चहा बिस्किट असं खाण्याचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेला आपण थोडंसं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा. मग आपल्याला क्रेविंग्स होतात. तर त्यासाठी ना मी पिवळ्या मुगाची डाळ असते ना, त्याचे डिंक, बदाम, ड्रायफ्रूट घालून छान असे लाडू करून ठेवलेत. ते छोटेसे लाडू आहेत ना, थोडासा तुकडा खाल्ला तरी इनफ होतो. मग तुम्हाला गोड खायचं नसेल तर मग तुम्ही मखाणे भाजून ठेवा, मुरमुरे भाजून ठेवा, शेंगादाणे, फुटाणे, हे खूप ऑप्शन आहेत जे 5 वाजताच्या स्नॅक्ससाठी आहेत. ते बरेचसे आहेत, ते आपण आता रोजच्या रोज पाहतच आहोत. तर हे लाडू मला तुम्हाला दाखवायचे होते. छान अतिशय पौष्टिक हेल्दी असे लाडू आहेत. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करेल, मला तशी कमेंट करा. त्यानंतर मी मखाणे भाजून ठेवले होते आणि मी 11 वाजता एक संत्र देखील खाल्लं होतं, ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं. दिवसभरामध्ये एक कोणतं तरी सीझनल फळ खायचं. त्यामध्ये आपण जास्त आंबट जे असतात, मोसंबी, संत्र, ह्या पदार्थांचा समावेश करायचा. व्हिटॅमिन सी आपल्याला जास्त मिळतं. आणि मखाणे छान भाजून घेतले. ह्याला आपण तेल तूप घातलेलं नाही, मीठ देखील घातलेलं नाही. मिठाचं पण आपण भरपूर प्रमाण कमी केलेलं आहे. फक्त 7 ते
8 मिनटं म्हणजे 5 ते 7 मिनटं आपण एअर फ्रायर करून घेतलं, छान थंडगार करायला ठेवलं. इतपत. त्याला काहीही लावायचं नाही, कोट करायचं नाही कुठल्या मसाल्यांनी. बऱ्याच ठिकाणी मॅगी मसाला घालतात, लाल तिखट घालतात, थोडंसं तूप घालतात, ते करायचं नाही. ते थंड करायला ठेवून दिलं. मग त्यानंतर ना मी डाळ काढून घेतली. ही जी डाळ आहे ती आहे मसुरीची डाळ. आता मी शाकाहारी असल्यामुळे माझ्या आहारामध्ये मला विचारलं गेलं होतं की मांसाहार करता का म्हणून. मी नाही म्हटल्यानंतर मग माझ्या डाएटमध्ये डाळीचं प्रमाण जास्त आहे. तर आज मसुरीच्या डाळीचा नंबर होता. तर मसूर डाळ खाल्ल्यामुळे आपल्याला प्रोटीन जास्त मिळतं, फायबर भरपूर मिळतं, त्यामुळे ना आपलं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. आणि लोह फोलेट ह्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, भरपूर आहे. शाकाहारी लोकांसाठी डाळी ह्या प्रोटीनचं वरदानच मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त डाळीचा समावेश माझ्या आहारामध्ये आहे. डाळ छान काढून घेतली आणि तोपर्यंत मी मस्त असा हिरवागार कढीपत्ता तोडून आणला. मैत्रिणींनो, सध्या थोडं पाऊस पडतोय ना, सगळ्या झाडांचे रंग बदललेत. थोडंसं उन्हामध्ये पांढरट झालती ना झाडं, ती सगळी छान हिरवीगार दिसायला लागले. तुम्हाला जर तसं पाहायचं असेल माझ्या अंगणातली बाग ना, तशी कमेंट करा. एकदा आपण बागेची टूर पण नक्कीच करूया. आणि मी आता लवकरच मधुमालती आणि चांदणीचं झाड कुठे लावणार आहे, खूप ते सिक्रेट आहे, ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. खूप छान अशी मस्त जागेवर आपण लावणार आहोत. मसुरीची डाळ आपण काढून घेतली. फक्त आपल्याला धुवायची आहे, भिजू वगैरे घालायची नाही आहे. हे संध्याकाळचं जेवण आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील आपल्याला वेळ पाळायची आहे. आपण वॉकवरून आलो, मग दिवाबत्ती वगैरे झाली, थोडंसं 5 वाजता स्नॅक घेतला आपण की मग वॉकला जायचं. वॉकवरून आले की छान हातपाय धुवून दिवाबत्ती करून घ्यायची, जी काही सेवा असेल ती करायची. आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक आपल्याला 7च्या अगोदर करून घ्यायचा आहे. आणि 7:30च्या अगोदर जे काही खायचं आहे ते खाऊन घ्यायचं. फक्त थोडंसं तेल, जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता घालून ती भिजवलेली म्हणजे धुतलेली डाळ घालायची, लागलं असं पाणी, थोडंसं मीठ घालायचं आणि 2 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या. मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ लवकर शिजते. तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ शिजायला जरासा वेळ लागतो. छान आपण ही डाळ शिजवून घेतली. कमी तेल, कमी मीठ, कमी मसाले हे घातल्यामुळं ना चिडचिड कमी होते. हे तामसी पदार्थ मांडलं गेलेले आहेत, जास्त तिखट, आलं, मसाले. त्यामुळे ना आपल्याला आयुर्वेदाने देखील सांगितलेलं आहे की आपल्या आहारामध्ये तामसी गोष्टींचा समावेश कमी करायचा आहे. हे मखाणे की नाही तुम्हाला दाखवायचे राहून गेलते. तर हे मखाणे मस्त छान कुरकुरीत झाले. एखाद्या बरणीमध्ये, डब्यामध्ये भरून ठेवायचे. डाळ छान शिजली की असेल तर हिरवीगार कोथिंबीर घाला, नसेल तर काही हरकत नाही. वरून तडका वगैरे घालायची काही गरज नाही. फक्त डाळ आणि भाकरी, आणि आपल्याला हवा असेल तर कांदा, आवडत असेल तर कांदा देखील त्याच्यासोबत घ्या. छान असं अतिशय पौष्टिक असं जेवण आहे हे. आणि ह्याच्या तुलना मोठ्या हॉटेलमधल्या जेवणाला देखील नाही आहे. इतकं हे हेल्दी जेवण आहे. स्वतःचा अनुभव सांगते म्हणून तुम्हाला इतकं कळकळीने म्हणते. घरचं खा, पौष्टिक खा, छान अर्धी भाकरी आणि भरपूर डाळ, 2 वाट्या डाळ खा, काही हरकत नाही. डाळ जास्ती खाल्ली काहीच होत नाही, जास्त प्रोटीन जातं उलटं आपल्याला. त्यामुळे रोजचं डाएट नक्की फॉलो करा माझ्यासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा एकमेकींना. आणि आपल्या स्वतःकडे देखील लक्ष द्या, स्वतःच्या डाएटकडे. सगळ्यांचं करता देखील स्वतःकडे लक्ष देता येतं मैत्रिणींनो. आणि 40शी नंतर तर ना ते फार गरजेचं आहे. त्यामुळे नक्की स्वतःची हेल्थ सांभाळा. आपली हेल्थ चांगली असेल तर आपण आपल्या कुटुंबाचा आनंदाने करू शकतो, हो की नाही. चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये उद्या भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.